महायुतीने महाराष्ट्र पूर्ण रसातळाला नेण्याचं काम केलं. केवळ विकासाचं नाव सांगितलं, विकासाच्या नावाखाली हा सगळा महाराष्ट्र भकास करून ठेवण्याचं काम महायुतीने केलं. आणि केवळ एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुद्धा काळीमा फासण्याचं काम केलं. 2 दिवसापूर्वी सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल बोलले, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा ही धुळीला मिळवण्याचं काम महायुतीतले सगळे नेते आणि पदाधिकारी करत आहेत. आणि केवळ महाराष्ट्रातलेच पदाधिकारी नाहीत तर या बुलढाण्यामधला लोकप्रतिनिधी जो आहे, जो महायुतीचा आज त्या ठिकाणी उमेदवार आहे, तो सुद्धा या महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय परंपरा ही सगळी धुळीला मिळवण्याचं काम मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहेत. आपण सगळे पाहताय, आपल्याला केवळ सांगण्यात आलंय या ठिकाणी ऊर बडवून बडवून विकास कामांचा ढोल वाजवला जातोय की इतक्या 1000 कोटींची विकास कामं झाली. मुळात या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामाचं झालं काय, आमच्यापर्यंत आलेच नाहीत, अशा पद्धतीचं बोलण्याची वेळ सामान्य जनतेला आलेली आहे. मंचावरील सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते, प्रचार सुरू झालाय. आता यांचे गावागावामध्ये बॅनर लागलेत, कोट्यावधी रुपयांचे कामांचे बॅनर लावले जात आहेत. लहान लहान गावांमध्ये 27 कोटी, कुठे 9 कोटी, कुठे 15 कोटी, कोटींच्या खाली आकडाच नाही, इतके मोठी बॅनर लावलीत. परंतु यांनाही स्वतःला जरा लाज वाटायला पाहिजे. अरे जे कामं मागच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं 5 वर्षापूर्वी आधीच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं ग्रामपंचायत मधली होती, ती कामं सुद्धा यांनी यांच्या बोर्डावर लावली स्वतःची कामं म्हणून. यांना स्वतःचं सांगायला काहीही उरलेलं नाही. आणि म्हणून आता तो विकास कामांचा रिकामा ढोल बडवण्याचं काम हे करतात. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या सरकारने काहीही केलेलं नाही. आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय की शेतकरी हवालदिल झालाय, आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करतोय. शेतीमालाला भाव नाही. आज कपाशी 6000 रुपये, सोयाबीन 4000 रुपये, मका 1200 रुपये. आणि त्या ठिकाणी शेतीमालाचे भाव पाडलेत आणि औषधांचे, खत बियाण्यांचे भाव वाढवून ठेवले. शेतकऱ्यांना जगायचं की मरायचं असा प्रश्न या सरकारने निर्माण करून ठेवला. सिंचनाचे कोणतेही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले नाहीत. सांगितलं जातं आम्ही कामं केली, कामं केली. काय कामं केली? तुमच्या दारात मतं मागायला येतील, यांना हिशोब मागा. यांनी जे बोर्ड लावून ठेवलेत कोटी कोटींचे गावामध्ये, गावात आल्यावर त्यांना पहिले हिशोब मागा, वेशीवर अडवा आणि विचारा, भाऊ एवढं 27 कोटीचं काम सांगताय, नळकुंडमध्ये 27 कोटी 56 लाखाचा बोर्ड लागलाय. नळकुंडवाल्यांना आवाहन करेल, विचारा जरा, नळकुंड गाव केवढे तुम्हाला माहिती आहे, विचारा जरा कुठे गेले हे 27 कोटी रुपये. यांना विचारलं पाहिजे. हा पैसा आपला, या एका पैशाचा हिशोब यांना द्यावा लागणार आहे, तो हिशोब आपण घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बद्दल खोटा आवा आणतात. सिंचनाचा कोणताही मोठा प्रकल्प, कोणताही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेला नाही. मागच्या 5 वर्षापासून शेत रस्त्यांची कामं रखडलेली आहेत. अजूनही शेत रस्त्यांची कामं झाली नाही, एकही शेत रस्ता झाला नाही. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणताही नवीन प्रोजेक्ट, कोणताही नवीन प्रकल्प बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये यांनी आणला नाही. मोताळा MIDCचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. मोताळ्यामध्ये अजूनही MIDC झाली नाही. आणि सांगतात, गप्पा करतात, नुसती नौटंकी, नुसता नाटकीपणा, नुसतं ढोंगीपणाचा कळस म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधला हा महायुतीचा उमेदवार आहे. अरे ढोंगीपणा आहे, नकलीपणा आहे. शेवटी नकली शिवसेनेचा नकली वाघ आहे. त्याच्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही. त्याला घाबरायचं काही कारण नाही. अरे ज्यांनी गळ्यात सुद्धा नकली दात घातला आणि सांगितलं की दात असली आहे, काय तर म्हणे मी स्वतः वाघाची शिकार केली आणि जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं तेव्हा तो दात प्लॅस्टिकचा निघाला. जसा तो दात प्लॅस्टिकचा निघाला, नकली निघाला, तसा हा माणूसही नकली आहे. त्याच्यामुळे बांधवांनो, भगिनींनो, ओळखून घ्या. नकली माणसाच्या सोबत जायचं की जिथे अस्सलपणा आहे, जिथे सच्चेपणा आहे, जिथे निष्ठा आहे, जिथे विचारावर निष्ठा आहे, त्या माणसाच्या सोबत जायचं. विचार तुम्ही करायचा आहे. प्रचंड मोठी वेळ आलेली आहे. आपण नीट विचार करून मत द्यावं लागणार आहे. 2 ओळी सांगते, मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं,
मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं, चंद कीड़े मेरे मिसवाक में आ जाते हैं। इन दहाड़ों में कोई दम नहीं, डर मत जाना। अरे इन दहाड़ों में कोई दम नहीं, डर मत जाना। भेड़िए शेर के पोशाक में आ जाते हैं। ये भेड़िया है, ये कोई शेर नहीं है। इसलिए भाई और बहनों, डरो मत, डरिए मत। तुम्हाला धमकावला जाताय, मला कल्पना आहे साहेब। या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आता त्यांनी पाहिलंय विकास कामं सांगून लोक ऐकत नाहीत, लोकांना लक्षात आलं यांचा फोलपणा आहे। आता काय करतायत, आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी धमकावलं जातंय। माझ्या मागच्या 5 वर्षामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, दाबण्याचा प्रयत्न झाला, धमकावण्याचा प्रयत्न झाला। आताही तेच सुरू आहे। आता इथलेही अनेक लोकांना फोन जातील आणि बरेच लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत याच्यापेक्षा दुप्पट संख्या या मैदानाच्या बाहेर आहे जी ऐकतेय आणि ज्या लोकांना वाटतंय की या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे, हा विचार मनामध्ये असणारे अनेक लोक आहेत जी त्या ठिकाणी मनापासून आपल्या सोबत आहेत। शरीराने येऊ शकत नसली तरी मनापासून आपल्या सोबत आहेत। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी शब्द देते की साहेब, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीचे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही निश्चितपणे निवडून देऊ आणि दिवाळीची भेट साहेब आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून देऊ। या लोकप्रतिनिधीला, या उमेदवाराला महायुतीच्या बोलायला काहीही शिल्लक राहिलेलं नाही। आता माझ्या कुटुंबावर घसरलेत, आता माझ्या परिवारावर बोलायला लागलेत। जयश्री शेळकेवर बोलायची त्या माणसाची हिम्मत नाही, माझ्या परिवारावर बोलताय। अरे परिवारावर काय बोलताय, माझ्यावर बोला। याद राखा, गाठ माझ्याशी आहे। महिलेला जर तुम्ही त्या ठिकाणी डिवचलत, तिच्या आत्मसन्मानाला जर त्या ठिकाणी ठेच पोहोचवली तर लक्षात ठेवा की बाई त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही, ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आज या बुलढाणा मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम, अतिक्रमणधारकांच्या पोटावर पाय देण्याचं काम, ज्यांचे गाळे त्यांना मिळायला पाहिजे होते ते मिळू दिले नाहीत, स्वतःच्या घरात घालण्याचं काम या व्यक्तीनं केलं। त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आता भविष्यामध्ये करावं लागणार आहे। यांनी इतकी पापं केलीत 5 वर्षामध्ये, तो पापाचा घडा आता भरलाय, तो आता फुटण्याची वेळ आलेली आहे। 20 तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून द्यावं, विधानसभेत पाठवावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करते। शेवटी एवढंच सांगते की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है।